हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पाहणार आहोत पुढील भाग. तर बघितलं, अविराज खूप काळजीपूर्वक आणि हळू हाताने तिची ड्रेसिंग करत होता, जेणेकरून तिला कुठेही दुखावलं जाऊ नये. ड्रेसिंग पूर्ण झाल्यानंतर अविराजने तिला तिचं नाईटवेअर नीट परत घालून दिलं आणि जसं तो उठायला गेला, अनुषाने त्याचा हात धरून थांबवत विचारलं, "अवी, तुम्ही रागावला आहात का?" "नाही." अविराजने तिकडे पाहायची गरज न पडता उत्तर दिलं. "काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही काहीतरी त्रस्त आहात का?" अनुषाने पुन्हा विचारलं. अविराजने अजूनही न पाहता उत्तर दिलं, "नाही." अनुषा आता तिच्या जागेवरून उभी राहिली आणि अविराजच्या समोर जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "आता माझ्याकडे बघून सांगा, कारण तुम्हाला ठाऊक आहे ना, तुम्ही माझ्या डोळ्यात पाहून काहीही लपवू शकत नाही, जसं मी करू शकत नाही." अविराजने काहीही न बोलता फक्त अनुषाकडे पाहिलं. अनुषा पुढे येऊन त्याला मिठी मारत म्हणाली, "मला ठाऊक आहे तुम्ही का त्रस्त आहात आणि विश्वास ठेवा, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, मला इतरांपासून काही फरक पडत नाही. आणि जर अविकाची गोष्ट करायची असेल, तर ती अजून लहान आहे. आजच आली, आजच माझ्याशी भेटली. आपल्याला एकमेकांशी जुळायला थोडा वेळ लागेलच आणि तिच्या कोणत्याही गोष्टी मला वाईट वाटलं नाही, तर आता तुम्हीही नॉर्मल व्हा." अविराजने खोल श्वास घेतला. अनुषाला मिठी मारत त्याच्या डोळ्यातना मिटून म्हणाला, "तुम्ही तुमच्या गोष्टींबाबत इतक्या लापरवाह असता, तरी माझ्या गोष्टींबाबत इतकी प्रौढता कुठून येते तुला?" दोघे एकमेकांच्या मिठी शांतपणे उभे होते आणि बाहेरून कोणी त्यांना खूप वेळा पाहत होतं. रूमचा दरवाजा उघडा असल्यामुळे अविका थोड्या अंतरावर उभी त्यांना पाहत होती आणि त्यांची बोलणी ऐकत होती. दोघांना पाहून अविकाने मनात काही ठरवलं. काय ठरवलं हे फक्त तिला ठाऊक होतं. आणि मग ती परत आपल्या रूममध्ये गेली. रात्री सुमारे 1 वाजता अविराजची रूम. विराज सध्या बेडवर आराम करत बसला होता आणि त्याचं लक्ष आपल्या लॅपटॉपवरील कामावर होतं. त्याच्या बाजूला अनुषा झोपेत घसरत तिच्या करवट बदलत होती. तिला कुठल्याही कोणातून झोप येत नव्हती. अविराज खूप वेळापासून तिच्या हालचालींना नोटीस करत होता, पण महत्त्वाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समुळे काहीही बोलू शकला नाही. अनुषा झोप येण्यासाठी इकडे तिकडे करवट बदलत होती, तेव्हा अचानक अविराजने तिचं डोकं उचलून आपल्या मांडीवर ठेवलं आणि तिच्या केसांवर हात फेरत कॉन्फरन्स चालू ठेवली. अनुषा हे पाहून हसली आणि तिला आनंद झाला की तिच्याजवळ असा व्यक्ती आहे जो कितीही महत्त्वाच्या कामात असला तरी तिचा विचार प्रथम करतो. काही वेळानंतर अविराजने आपली मीटिंग पूर्ण केली. लॅपटॉप बंद केला. इयरबड्स बाजूच्या टेबलवर ठेवली आणि अनुषाच्या डोक्याला उचलून स्वतः जवळ झोपला. त्याने तिच्या केसांना सहलवत म्हणाला, आता बोला." अभिराजच्या अचानक विचारण्याने अनुषाने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहत विचारलं, "काय?" अभिराजने त्याच्याच डोळ्यात पाहत उत्तर दिलं, "जे विचारल्याशिवाय तुला झोप येत नव्हती." खरंच अनुषाच्या मनात काही विचार चालू होते, म्हणूनच तिला झोप येत नव्हती. अनुषाने म्हणालं, "मला वाटत नाही की मला काही विचारायचं आहे. माझा प्रश्न तुम्हाला ठाऊक आहे, सांगताय का?" अभिराजने तिचा प्रश्न समजून उत्तर दिलं, "विजयच्या बहिणीसोबत जे काही झालं त्यानंतर मला छोटूबाबत भीती वाटली. माझ्या इच्छा नसतानाही तिला माझ्यापासून दूर पाठवावं लागलं. मी तिला न्यूयॉर्कला पाठवलं. त्या काळात ती तिथेच होती. अभ्यास चालू होता. आता तिला कदाचित कळलं असेल की विक्टर आता नाही आहे, म्हणून ती परत आली. पण मला समजत नाही, ती तुला इतकी का त्रास देत आहे?" सगळं समजून अनुषा म्हणाली, "अवी, जर तिला विक्टरबाबत कळलं असेल तर तिला हे पण ठाऊक असेल की माझ्यासोबत काय झालं. तिला नॉर्मल वाटणं स्वाभाविक आहे की जर तुम्ही मला प्रोटेक्ट करू शकता तर तिला का नाही. तिला माझ्याशी काही प्रॉब्लेम नाही, फक्त ती माझ्या बाबतीत थोडी इन्सिक्युअर फील करते. तिच्या अनुपस्थितीत तुम्ही सगळे माझ्याशी क्लोज झालेत आणि तिला आईसह न्यूयॉर्कमध्ये इतक्या दिवसांपर्यंत दूर राहावं लागलं. त्यामुळे थोडं रागावणं स्वाभाविक आहे. काळजी करू नकोस, सर्व काही नॉर्मल होईल."
थोडी स्वतःची तारीफ करत ती म्हणाली, आणि तुला माहीत आहे ना, मला आनंद आहे की ट्रस्ट नाही का? अरे, माझ्यासारख्या क्यूट मुलीवर कोण किती काळ प्रेम करेल? तुम्हासारख्या माणसाला माझ्या प्रेमात पागल केलं तर तो कोणत्या शेताची मुळी आहे? आणि बोलताच तिने आपला नाईट सूटचा कॉलर स्टाईलने वर केला. तिच्या वागणुकीकडे पाहत अविराजने एक भुवयामध्ये रेजिशनसह किंचित हालचाल करत म्हटलं, अच्छा, क्यूट मुलगी, मला तुमच्या प्रेमात पागल केलं? थांब, सांगतो. आणि लगेच झटपट अनुषाला खाली करून स्वतः तिच्यावर आला. तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला, आणि हो, सकाळचा हिसाब अजून बाकी आहे ना? आणि तिला किस करायला लागला. अनुषा सुरुवातीला थोडा वेळ स्वतःला सुटण्यासाठी हातपाय हलवत राहिली, पण नंतर तिनेही अविराजला घट्ट पकडलं आणि त्याच्याशी किस करत राहिली. पुढच्या सकाळी सगळे लोक नाश्त्यासाठी डायनिंग एरियात जमले होते. अविका देखील आली आणि सगळ्यांमध्ये सामील झाली. त्यानंतर अविराज आणि अनुषाही एकत्र खाली आले. सगळे बसलेले होते की अविकाने विचार करत म्हणाला, कमाल आहे, इंडियामध्ये सुद्धा आता ह्या गोष्टी इतक्या कॉमन झाल्या आहेत. देश खरंच आगे बढ़ रहा आहे. अविकाचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. राधिकाने विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? थोडं स्पष्ट बोल, सगळ्यांना कळायला पाहिजे. अविका या संधीसाठी तयार होती. तिने ज्यूसचा ग्लास खाली ठेवत म्हटलं, अरे मॉम, मी इतकं म्हणायची, काही फॉरेन देशांमध्ये लग्नाशिवाय एकत्र राहणं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप खूप कॉमन आहे. पण आता भारत देखील मागे नाही. आणि तिने हे बोलताच अनुषाकडे एक नजर टाकली. सगळ्यांना नीट समजलं की अविकाने कोणाला काय संदर्भ दिलाय. अनुषाने अविकाला उत्तर देत म्हणाली, माझ्या मते लोक म्हणतात की एक मुलगा आणि एक मुलगी कधीही खूप चांगले मित्र होऊ शकत नाहीत, पण काही बाबतीत हे पूर्णपणे चुकीचं आहे. जसं काही लोकांसाठी ही गोष्ट वर्थलेस आहे, तसंच जर दोन लोक एकत्र राहत असतील तर त्यांच्यात फिजिकल रिलेशन असणं गरजेचं नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते, ती त्या परिस्थितीशी कशी डील करते. हे म्हणत ती अविराजच्या प्लेटमध्ये अन्न सर्व करत होती. तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्ही एकदम दुधाची धुली आहात. अनुषाचं बोलणं संपताच अविकाने लगेचच विचारलं, तुम्हाला हवं असल्यास मी टेस्टसाठी तयार आहे. मग दुधाचं दूध, पाण्याचं पाणी, सगळ्यांसमोर, अनुषा सपाट आवाजात म्हणाली आणि स्वतःसाठी चहा ओतला. हे खरंच खरं होतं की अविराज आणि अनुषा आत्तापर्यंत फिजिकल काहीही केलं नव्हतं, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नव्हतं. अनुषाची टेस्ट विषयीची गोष्ट ऐकून अविका थक्क झाली. तिला पुढे काहीही बोलता आलं नाही. जर ती खरी बोलते तर मला आधी खोटं सांगितलं गेले, ती मनात विचार करत होती. डायनिंग टेबलवरील सर्व गोष्टी झाल्यानंतर अविराज स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, दुपारी तुझा एक ट्रायल शूट आहे इंटरनॅशनल सुपर मॉडेलसाठी. जर तुला प्रॅक्टिस करायची असेल तर कंपनी लगेचच जाऊ शकते, नाहीतर तुझी सेक्रेटरी तुला नंतर लोकेशनवर घेऊन जाईल. आणि हो, आजच आपण परत जात आहोत. हे सांगून तो उठला, कोट घेतले आणि नाश्ता न करता ऑफिससाठी निघून गेला. बेटा, काहीतरी खा, जाऊ नकोस, राधिकाजी मागून अनेक वेळा बोलली. पण अविराज थेट बाहेर गेला. अनुषा बाजूने पाहून राधिकाजीला म्हणाली, आई, लिव्ह इट, तो आताच थांबणार नाही. मी ऋषभला सांगते, तो ऑफिसमध्येच त्याला अन्न देईल. आणि नाश्ता न खाता ती उठून गेली. अनुषाला पाहून श्रेया म्हणाली, अनु, तू कंपनीला जात आहेस का? अनुषा हसत हळूच मान हलवून म्हणाली, हो श्रेया, खूप दिवसांनी काम करणार आहे. शूटमध्ये प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे कंपनीला जाऊन प्रॅक्टिस करणं चांगलं. अनुषाची हो ऐकून श्रेया म्हणाली, ठीक आहे, मीही तुझ्यासोबत जाईन. मला देखील काही पेंडिंग फोटोशूट्स आहेत. आणि दोघी बाहेर निघाल्या. त्यांना नाश्ता न करता जाताना पाहून राधिकाजी थोडा रागवून अविकाला म्हणाली, तुला शांती मिळाली?
आता खुश आहेस? माझ्या दोन्ही मुलांनी नाश्ता न करता निघाले आणि तुला त्याच्यात प्रॉब्लेम आहे? तू तुझ्या मुलांच्या आनंदाला का नाही बघत? आणि तिने आपल्या रूमकडे निघून गेली. इकडे विजयही ऑफिसकडे निघाला. अविका आता एकटी डायनिंग टेबलवर बसली. तिने डोळे घट्ट मिटले आणि विचार करत तात्काळ कोणाला कॉल केला. काही वेळात दुसरीकडून फोन रिसीव्हही झाला आणि अविकाने बोलली, मी तुला आत्ता भेटायला हवं आहे. ब्ल्यू मून रेस्टॉरंटमध्ये 11 वाजता भेट. आणि दुसऱ्या बाजूच्या कोणत्याही गोष्टीला न ऐकता तिने फोन ठेवला. दुसऱ्या बाजूला ASR एंटरटेनमेंटमध्ये अविराज आपल्या केबिनमधील ग्लास वॉलला हात टेकून बाहेर समोर धावत चाललेल्या मुंबईकडे पाहत होता. त्याच्या मनात खूप आठवणी येत होत्या, ज्यामुळे त्याचा राग कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. तो फक्त दीर्घ श्वास घेऊन स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याला मागून कुणाची उपस्थिती जाणवली. पुढच्या क्षणी 2 हात त्याच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळले गेले आणि तो सरळ त्याच्या छातीकडे आले. हे जाणवताच अविराजने एक दिलासा देणारी श्वास घेतली आणि त्या हातांना वर करून डोळे मिटून म्हणाला, थँक्स फॉर कमिंग हिअर. आय रिअली नीडेड यू राईट नाव बच्चा. तसंच म्हणताच अनुषा मागून पुढे येऊन त्याच्या छातीकडे आपलं डोकं ठेवत म्हणाली, मला माहीत आहे, म्हणूनच तर मी आली. चला काहीतरी खाऊया. अविराजने तिला पकडत म्हणालं, मूड नाही बच्चा, नंतर खाईन. त्यानंतर अनुषा त्याचा चेहरा हातात घेऊन म्हणाली, अवी, अशा खूप सिच्युएशन्स आणि प्रश्नांना आपल्याला पुढेही सामोरे जावे लागेल. त्यामुळे एकत्र असताना आपण कुठल्या गोष्टीमुळे वेगळे व्हायला नको ना. जोपर्यंत आपण दोघे एकत्र आहोत, कुठल्या गोष्टीमुळे फरक पडू नये. त्यानंतर तिने त्याचा हात धरून काउचवर बसवलं आणि म्हणाली, चला काहीतरी खाऊया. तुमच्यामुळे मीही काही खाल्लं नाही. मला तर खूप भूक लागली आहे. अनुषा काही खाल्लं नाही हे ऐकून अविराज थोडासा रागून म्हणाला, तुम्ही का काही खाल्लं नाही? अनुषा डोळे किंचाळत म्हणाली, शम नाही तुम्हाला असं विचारायला. स्वतः काही खाल्लं नाही तर मी कशी खाईन? आणि खबरदार, जर तू मला यासाठी डाटलं तर. आणि ती त्याला पकडून काउचवर बसवते. थोड्याच वेळात एक लेडी अन्न घेऊन आली, टेबलवर ठेवून निघून गेली. दोघांनी आपला नाश्ता सुरू केला. खाण्यादरम्यान अनुषाच्या लक्षात आलं की अविराजचा मूड अजूनही चांगला नाही. नाश्ता संपल्यावर अनुषा म्हणाली, अवी, आता काहीतरी करायला जाऊया. मला तुमची हेल्प हवी आहे. हेल्प? काय हेल्प? अविराज थोडा कचरत विचारतो. अनुषा उठून म्हणाली, इतके दिवस काहीही झालं मी काम केलं नाही. आज माझा ट्रायल शूट आहे आणि आधीच कोणीतरी मला शूट करून ठेवले आहे. तिने आपल्या छातीकडे इशारा केला, जिथे तिला गोळी लागली होती. अविराजने विचारलं, हां मग? अनुषा थोडा ड्रामा करत म्हणाली, मला आता माझ्या गुरुची गरज आहे. मार्गदर्शन हवं आहे. जर त्यांनी मला काही ट्रेनिंग दिली तर जखमी असतानाही मी शूटमध्ये पोजेस कशा करायच्या ते शिकू शकेन. तिच्या विनोदी अंदाजामुळे अविराज हसला. त्याने उठून सांगितलं, शिष्य कंपनीत अनेक काबिल लोक आहेत जे तुला शिकवू शकतात आणि त्यांना त्यासाठी पैसे मिळतात. तुझ्यासाठी योग्य मदत मिळवता येईल. अनुषा परत आपल्या टोनमध्ये आली आणि म्हणाली, अवी, चला, जर प्रॅक्टिस करताना किंवा शूटमध्ये काही झालं तर तुम्ही काहीही म्हणू शकणार नाही. चला चुपचाप. तिला थोडा वेळ त्याचा मन दुसऱ्या गोष्टीत लागावं म्हणून अविराजने रिलॅक्स होऊन ट्रेनिंग सेक्शन रिकामं करून तिला घेऊन गेला. ट्रेनिंग सेक्शनमध्ये अविराज खूप काळजीपूर्वक अनुषाला मार्गदर्शन करत होता. कशा पोजेसमुळे ती आकर्षक दिसेल, जखमी असल्यामुळे शूट कसा करायचा हे सर्व समजावत होता.
अभिराज अगदी स्किल्ड आणि प्रोफेशनल ट्रेनरसारखा अनुषाला सर्व काही शिकवत होता. इतक्या मोठ्या इंटरनॅशनल एंटरटेनमेंट कंपनीचा बॉस, जो संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर राज्य करतो, त्याच्यासाठी ही सगळ्या गोष्टी अगदी सामान्य होत्या. अनुषा स्वतःला खूप भाग्यवान मानत होती की अभिराजने तिला पर्सनली ट्रेन केलं होतं आणि अभिराजनेच तिला घडवलं होतं. आज लोक अनुषाच्या परफॉर्मन्स किंवा आत्मविश्वासाची जितकीही स्तुती करतात, त्यामागे अभिराजच होता. दुपारचा वेळ होता. अनुषा आता तिच्या असिस्टंट आणि गाईडच्या संरक्षणात शूटसाठी निघून गेली होती. अभिराज आपल्या केबिनमध्ये बसलेला काही फाईल्स पाहत आणि लॅपटॉपवर काम करत होता. त्यावेळी त्याच्या केबिनमध्ये ऋषभ आला. ऋषभला अचानक केबिनमध्ये पाहून अभिराजने त्याकडे पाहिलं, जणू काही विचारत होता. काय झालं? ऋषभने हातात धरलेल्या काही डॉक्युमेंट्स अभिराजकडे पुढे करत म्हणाले, बॉस, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. अभिराजने त्या डॉक्युमेंट्सकडे पाहत ऋषभला बोलण्याचा इशारा केला. ऋषभने बोलायला सुरुवात केली. बॉस, खबर मिळाली आहे की मिस निशा ही इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे. ऋषभचे हे ऐकताच अभिराजने त्याच्याकडे पाहत विचारलं, ती तर नेहमीच अभिनयात रस घेत होती आणि काही ब्रँडसाठी शूट करून स्वतःला मॉडेल समजते का? ती इतकी मोठी मॉडेल की इंटरनॅशनल सुपर मॉडेल्समध्ये भाग घेते? आणि म्हणत तो सार्कॅस्टिक हसला. ऋषभने हळूच पुढे म्हणाला, हो बॉस, ही गोष्ट खरी आहे की तिला मॉडेलिंगची एखादी बेसिक माहिती पण नाही. अनुषा मॅमच्या समोर ती तर काहीही नाही. पण ही खबर आहे की तिने जजेससोबत काही सेटलमेंट केले आहे, त्यामुळे शक्यता आहे की ती जिंकू शकेल. जजेससोबत सेटलमेंटची गोष्ट ऐकून अभिराज म्हणाला, माहिती आहे का ऋषभ, कुत्र्याची सवय आहे, पाय वर करूनच मूत करते, तसंच ही आहे. पण काय करेल, स्वतःच्या टॅलेंटवर पुढे जाणं आणि लोकांच्या सोयीसाठी त्यांना वापरून पुढे जाण्यात फार फरक आहे. अभिराजची गोष्ट मान्य करत ऋषभ म्हणाला, हो बॉस, गोष्ट बरोबर आहे. पण जरी ती कॉम्पिटिशन जिंकली नाही तरी ती अनुषा मॅमला शांत बसू देणार नाही. प्रत्येक पावल्यावर मॅमसाठी नवीन अडचणी निर्माण करत राहील. अभिराजने हसत उत्तर दिलं, ती माझी स्त्री आहे ऋषभ. तिच्या समोर निशा काहीही नाही आणि जशी मी तिला तयार केलं आहे, ती प्रत्येक अडचण स्वतःच पार करू शकते. जिथे ती खाली पडली तिथे मी नेहमीच तिच्या पाठीशी असेल आणि मी पाहतोय, माझ्या असतानाही माझ्या अनुषाचा कोणी काही नुकसान कसं करू शकत नाही. आणि अभिराज उठून ग्लास वॉलवर जाऊन हात ठेवून उभा राहिला. दुसरीकडे शूट लोकेशनवर अनुषा तिच्या चेंजिंग रूममध्ये रेडी होत होती. तिच्यासोबत फक्त तिचे मेकअप आर्टिस्ट होते, जे तिला शूटसाठी तयार करत होते. तिचा रेडी होण्याचा प्रोसेस सुरू होताच की अचानक तिची असिस्टंट ऋतू धावत येऊन म्हणाली, मॅम, खबर मिळाली आहे की ती निशा ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे. निशाची बातमी ऐकून अनुषा थोडीच ताणली आणि ऋतूकडे पाहून काहीतरी बोलू लागली. तेव्हाच एक स्टाफ तिचा कॉस्ट्यूम घेऊन आला. अनुषाने ऋतूला इशारा दिला की कॉस्ट्यूम आणून द्या. ऋतू लगेच गेली आणि कॉस्ट्यूम घेऊन परत आली. अनुषाने कॉस्ट्यूम उघडले आणि पाहिले की सगळ्या ड्रेसेस ऑफ शोल्डर किंवा स्लीवलेस आहेत. त्या ड्रेस पाहून ऋतू थोडी काळजी व्यक्त करत म्हणाली, मॅम, हे ड्रेस तर टॉपकडून खूपच उघडे आहेत, त्यामुळे तुमच्या या जखमेची स्पष्टपणे झलक होईल. बॉसने तर मला सांगितलं होतं की तुमचे ड्रेस पूर्णपणे कव्हर असतील, पण हे मला माहिती आहे की हे सगळं कोणामुळे होत आहे. अनुषाने मध्येच बोललं आणि ऋतू अचंबित होऊन तिच्याकडे पाहू लागली. तिच्या गैरसमजुती दूर करत अनुषाने पुढे म्हणालं, तुम्ही तर सध्याचं म्हटलं होतं की निशा ही स्पर्धेत भाग घेणार आहे, तर आणि
तिने आपला ड्रेस बदलण्यासाठी पुढे चालत चालली. ऋतूने पुन्हा म्हणालं, पण मॅडम, ही जखम अशी दिसली तर फोटो चांगले येतील का? अनुषाने हसत तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, ऋतू, एका मॉडेलची काबिलियत तिच्या एक्सप्रेशन्सवर अवलंबून असते. तिचं शरीर कसं आहे त्याचा काही संबंध नाही. आणि कोणालाही सांगायचं असेल तर जखमी सिंहनी आणखी धोकादायक असतात. आणि मग ती ड्रेस बदलण्यासाठी गेली. काही वेळानंतर शूटिंग सेटवर सुरू झाले. सेट डेव्हिल आणि एंजल या थीमवर तयार केलेला होता. चारही बाजूंना मोठमोठ्या लाईट्स आणि कॅमेरे होते. तिथे एक इंटरनॅशनल फोटोग्राफी टीम होती. सर्व मॉडेल्स रेडी होऊन स्वतःच्या शूटसाठी प्रॅक्टिस करत होत्या. तिथे फारच कमी मॉडेल्स होत्या. फक्त गिनते काही ज्या आधी ॲडिशन राऊंड पार केलेल्या होत्या. काही एंजल लुकमध्ये रेडी होत्या तर काही डेव्हिल लुकमध्ये. त्या 2-2च्या टीममध्ये शूट होणार होतं. अनुषा देखील रेडी झाली आणि सर्वांची नजर तिच्यावर होती. अनुषा एंजल लुकमध्ये होती. तिने आपल्याला जखम झालेल्या ठिकाणी बँडेज केले होते, जे अगदी नैसर्गिक आणि ऑकवर्ड न दिसणारे होते. उलट तिच्या पांढऱ्या एंजल ड्रेसचा भाग तेथे चांगला दिसत होता. ती आत येत असताना मागून कोणी जोरात धडक दिली आणि ती पुढे ढकलली. ती कोणी आणि नाही, निशा होती. निशाने ही टक्कर जाणीवपूर्वक दिली होती. तीही त्या कंध्यावर जिथे अनुषाला गोळी लागली होती. अनुषाला खूप वेदना होत होत्या, पण तिने कुणालाही त्याची जाणीव होऊ दिली नाही. निशाने इतकी जोरात धक्का दिल्यानंतरही अनुषाला वेदना होत नाहीत हे पाहून तिच्या हात घट्ट झाले. ती आपले दात घट्ट चावून आपल्या मॅनेजरकडे पाहत म्हणाली, व्हॉट द हेल, याला याला दुखत का नाही? मॅनेजरने तिला शांत करत उत्तर दिलं, इट्स ओके ना, शूटमध्ये तिला चांगला अनुभव दे. आणि मग दोघे पुढे गेले. काही वेळात शूट सुरू झाला. सर्व मॉडेल्स आपलं सर्वोत्तम देत होत्या, जेणेकरून त्यांचे फोटो पुढील स्पर्धेसाठी सिलेक्ट होऊ शकतील. आज खरं तर हा त्यांच्या एक्सप्रेशन्सचा टेस्ट होता. अनुषाची वेळ आली आणि ती स्टेजवर गेली. तिने पाहिले की तिच्या पार्टनरला बोलावलं जात आहे आणि समोरून निशा येत होती. चेहऱ्यावर एक वेगळं स्मित. निशा डेव्हिल लुकमध्ये होती. पूर्वीच्या शूटमध्ये निशाने आपल्या डेव्हिल कॅरेक्टरसाठी एक्सप्रेशन्स ठेवल्या होत्या आणि अनुषा एंजल लुकमध्ये होती. निशाने जाणीवपूर्वक ही जोडी बनवली होती, अनुषाला त्रास देण्यासाठी. शूट सुरू होताच निशाने अनुषाला घट्ट पकडून पोजेस सुरू केल्या. अनुषा देखील पोज करत एक्सप्रेशन्स देत होती. निशाने संधीचा फायदा घेत अनुषाच्या जखमेच्या कंध्यावर आपले हात ठेवले आणि जास्त जोर लावला. अनुषा त्या वेदना सहन करत होती, पण तिने आपले एक्सप्रेशन्स कधीच खराब होऊ दिले नाही. निशा सतत त्या जखमेच्या ठिकाणी दबाव देत होती. आतापर्यंत तिथून रक्तही येऊ लागलं. जिथे उपस्थित होते तिथे सर्वांना ते शूटचं भाग वाटत होतं. अगदी काही जण निशाची कौतुकही करत होते की तिने आपला कॅरेक्टर किती चांगला धरला आहे. अनुषा काहीही तक्रार न करता आपल्या वेदना सहन करत शूटचा हा भाग पूर्ण करू इच्छित होती, कारण पुढील भाग तिचा होता जिथे ती निशाला उत्तर देणार होती. शूट पुन्हा सुरू झाला. अनुषा पुढे येऊन निशाचे केस घट्ट पकडून मागे झुकवले. दुसऱ्या हाताने तिचा जबडा पकडून डोळ्यातून आग झळकवत पाहायला लागली. तिच्या एक्सप्रेशन्समुळे फोटोग्राफर खूपच खुश झाला. बाकी उपस्थित लोकही जे आधी निशाचं कौतुक करत होते ते आता अनुषाच्या शौर्याचं कौतुक करू लागले. अनुषाला असं रूप पाहून त्याने तिची खूप तारीफ केली. फोटोशूटच्या थीमनुसार तिच्या पोजेस एकदम परफेक्ट होत्या.
प्रथम डेव्हिल म्हणजेच राक्षस एंजलला त्रास देतो आणि नंतर जखमी एंजल डेव्हिलकडून आपला बदला घेतो. अनुषाच्या जखमांमधून बाहेर येणारे रक्त तिच्या शूटला अधिकच वास्तववादी बनवत होते. आता अनुषाची बारी होती निशाला त्रास देण्याची आणि अनुषाने त्या संधीचा खूप हुशारीने फायदा घेतला. निशाची अवस्था खूपच बिकट झाली होती. ती ओरडायला लागली. तिच्या खाली उभी असलेली ऋतू त्या सगळ्या दृश्याचे लाईव्ह व्हिडिओ कॉलद्वारे अविराजला दाखवत होती. अशा परिस्थितीत निशाला अनुषा हाणताना बघत अविराजचा राग आकाशाला भिडला होता. पण अनुषाला निशावर प्रभुत्व मिळताना बघून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच शांतीचा भाव होता. अविराजने फोन डिस्कनेक्ट करून आपला केबिन सोडला. दरम्यान शूट पूर्ण झाला होता. जिथे जिथे अनुषाने निशाला पकडलं होतं तिथे तिच्या बोटांचे ठसे नीट दिसत होते. हे तुम्ही चांगलं केलं नाही. तुला याचं मोठं फळ भोगावं लागेल. निशा रागाने फुलत अनुषाकडे म्हणाली. ठीक आहे, पण लक्षात ठेव, मला सस्त्या गोष्टींची सवय नाही. आता माझ्या पार्टनरकडे बघ. ASR त्याच्याकडून माझ्या स्टँडर्डचा अंदाज लावा. आणि अविनेच घरात सगळ्या महागड्या गोष्टी भरून ठेवल्या आहेत, तर सस्त्या गोष्टी मला कशा काय आवडतील? तुला काय वाटतं? अनुषा म्हणाली आणि हात क्रॉस करत टेढी स्माईल देत निशाला एकदा डोळ्यातून पाहत तिथून निघून गेली. निशा फक्त वेड्यासारखी ओरडत राहिली. अनुषाचा चेंजिंग रूममध्ये. अनुषा जशी आपल्या चेंजिंग रूममध्ये आली तिने सर्वप्रथम आपल्या जखमेवरील पट्टी काढून घेतली आणि वेदनेत ओरडली. इतक्या वेळा तिने आपली वेदना आतच थांबवली होती, पण आता ती वेड्यासारखी ओरडत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यानंतर कुणीतरी तिला मागून घट्ट मिठीत घेतलं आणि कानाजवळ बोललं. काहीही झालं नाही लाडकी, तू माझी स्ट्रॉंग गर्ल आहेस. अविराजची आवाज ऐकून अनुषा स्वतःला त्याच्याकडे पूर्णपणे सोडून देते आणि खोल श्वास घेत हळूहळू शांत झाली. काही वेळा अविराज तसंच अनुषाला मिठीत धरून उभा राहिला. जोपर्यंत ती पूर्णपणे शांत झाली नाही, त्यानंतर त्याने तिला फक्त चेंज करून घेतलं आणि आपल्यासोबत बाहेर निघाला. बाहेर अविराजच्या गार्डने सर्व व्यवस्था आधीच व्यवस्थित केली होती, जेणेकरून त्यांना कोणालाही दिसणार नाही. अविराजने अनुषाला कारमध्ये बसवलं आणि दुसऱ्या बाजूला बसताना कुणीतरी येऊन अविराजच्या हातावर हात ठेवून म्हणालं, जान, इतक्या दिवसानंतर भेटत आहात, ठीक प्रकारे भेटत नाही का? हा आवाज ऐकून अविराजने रागाने डोळे मिटले आणि तासरे हात झटकून आपल्यापासून दूर केलं. अविराजचं हे वागणं पाहून ती व्यक्ती जी निशा होती तिच्या पडण्यापासून अडचणीतून बचावली आणि अविराजकडे बघून ती जोरात म्हणाली, अविराज, तुला लक्षात आहे ना तुझ्या समोर कोण उभा आहे? तरीही तुला आवाज उंच करायचा का? अविराजने रागाने निशाला घुरत म्हणालं. अनुषा कारमध्ये बसून हे सगळं पाहत होती आणि अविराजला रागाने पहिल्यांदा बघून थरथरत होती. रागाने भरलेल्या अविराजकडे पाहून निशाने त्वरित स्वतःला सामान्य केलं आणि अविराजच्या छातीवर हात फिरवत म्हणाली, ठीक आहे, इतके हायपर का होत आहेस? मी फक्त इतकं सांगितल्यावर अविराजने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्याकडे घुरत म्हणाला, हे गंदे हात माझ्यापासून दूर ठेव. आणि निशाच्या हातांकडे पाहत तो म्हणाला, हेच हात आहेत ना ज्यांनी माझी अनुषा हर्ट केली होती? मन करते की हे हात पायाखालून दाबून टाकावेत, पण
नाही, मी तुला काही करणार नाही. कारण त्यातून लोकांवर निशा आणि अविराज संघर्षाचे सिंपती मिळेल, जी या स्पर्धेत तुला खूप कमी येईल. पण माझी अनुशास तुला हाताळेल, तीही तिच्या पद्धतीने, अविराज म्हणाला. मग झटक्यात निशाचा हात सोडून गार्डने आणलेल्या टिश्यू पेपरने आपला हात साफ करून म्हणाला, या स्पर्धेत खूप शॉक आहे. शॉक घेतला नाहीस का? छान आहे. लोकांना सुद्धा समजलंय की तुला खरंच किती टॅलेंट आहे. सर्व काही बरोबर होतं, पण तुला माहीत आहे कुठे चूक झाली. माझ्या अनुषा सोबत स्पर्धा करण्याचा विचार करूनच आता तुला शिकवायचं आहे की खरं टॅलेंट कसा पुढे नेला जातो. आणि तू जशी श्री आहेस, जी स्वतःच्या फायद्यासाठी कोणाच्याही जवळ जाऊ शकते, तिला तर कळणारच नाही. तयार राहा. खूप बुऱ्या प्रकारे हार होईल तुझे माझ्या अनुषाकडून. आणि हो, जशी कुत्र्याची शेपूट कधीही सरळ होत नाही, तशी तुला तुझ्या घटिया हालचालींमधून सावरता येणार नाही. काहीही करण्यापूर्वी लक्षात ठेव, तुझ्या समोर जे आहे ती माझी महिला आहे आणि लवकरच मिसेस अनुषा अविराज सिंग राठोर बनेल. आणि जिथे ती पडलंय तिथेच तुला मी स्वतः दिसेन, अविराज सिंग राठोर. त्यामुळे अविराज कारमध्ये बसला आणि सर्व कार्स तिथून निघून गेल्या. निशा फक्त दातात दात घासत उरली. राठोड मेन्शनमध्ये घडलेलं. यावेळेला डॉक्टर्सची टीम आधीच तिथे वेट करत होती. राधिकाजी अनेक वेळा विचारत होत्या, अखेर कोणाला काय झाले, तुम्ही का आलात? पण डॉक्टर्स फक्त एवढंच म्हणाले, मिस्टर ए सारच्या असिस्टंट ऋषभ यांचा फोन आला होता. लगेच त्याच्या घरी पोहोचायला सांगितलंय म्हणून लगेच आलो. सगळे हॉलमध्ये उपस्थित होते आणि विचार करत होते की अचानक कोणाला काय झाले. तेव्हा मेन डोअरमधून अविराज अनुषाला हातात घेतलेले येताना दिसला. अनुषा खूप ब्लिडिंग झाली होती. तिच्या कपड्यांवरही रक्त स्पष्ट दिसत होतं. तिचं डोकं अविराजच्या छातीकडे होतं आणि डोळे बंद होते. सगळे तिथे धावत गेले. अनुषाची अवस्था पाहून राधिकाजी काळजीने म्हणाल्या, हे काय आहे? माझ्या मुलीला काय झालं? हे रक्त? राधिकाजी घाबरल्या. अविका देखील अविराजकडे पाहत म्हणाली, भैया काय झालंय तिला? सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अविराज म्हणाला, सगळे माझ्या रूममध्ये चला. आणि अनुषाला घेऊन थेट वर आपल्या रूमकडे गेला. ऋषभ त्याच्या मागे होता. त्यालाही पाहून राधिकाजी धावत त्याच्याकडे गेल्या आणि विचारलं, हे सगळं कसं झालं? ऋषभने सगळ्यांना आजच्या घटनेबद्दल सांगितलं. विजयने ऐकून रागात म्हणाला, या निशाला सोडणार नाही. माझ्या बहिणीला दुखवण्याची तिची हिंमत कशी झाली? त्यालाही खूप राग आला होता. त्याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण श्रेयाने त्याला थांबवलं आणि ऋषभ त्याला स्टडीकडे नेतो, कारण अविराजने बोलवलं होतं. राधिकाजीची तब्येत बिघडू लागली. त्यामुळे श्रेयानं त्यांना रूममध्ये नेलं. हॉलमध्ये फक्त अविका होती. तिने विचार करत थोडा राग दाखवला. ही स्त्री इतकी घटिया कशी होऊ शकते? आणि भैया तिला काही का म्हणाले नाहीत? माझ्यावर तर खूप ओरडतात की माझ्या अनुषाला दुखवणारं कुणाला सोडणार नाही. आता काय झालं? तिचा राग हाताळत ती किचनकडे गेली. अविराजची रूम. अनुषा बेडवर पडलेली होती. डॉक्टर्स तिचे जखमा साफ करून ड्रेसिंग करत होते. ऋषभ बाजूला उभा राहून त्याचे फोटो घेत होता. नंतर तो अविराजच्या स्टडीकडे गेला, जिथे अविराज आणि विजय आधीच होते.
अविराजच्या स्टडीमध्ये ऋषव आत आला. अविराजने विचारलं, काम झालं का? ऋषवने हातातील फोन दाखवत उत्तर दिलं, हो बॉस, फोटो घेतले आहेत, पण आता पुढे काय करायचं आहे? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.